दाखवा मेहंदी. किती क्यूट वाटते. मस्त आम्ही दोघींनी मेहंदी काढली. माझी उद्या दिसेल. तुमची दाखवा. सो प्रिटी. वटपौर्णिमा प्रिपरेशन. उद्या आहे वटपौर्णिमा. किती वाजले? झाली वटपौर्णिमा. 2 वाजले. मी आता आंघोळ केली आणि मेहंदी उद्या दाखवते. सगळे झोपलेत. आम्ही दोघी मायले की जागे आहोत. हॅलो हॅलो हॅलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. यावर्षी माझी 4थी वटपौर्णिमा होती, त्यामुळे मला पूजा कशी करायची ते माहिती आहेच. पण यावर्षीची वटपौर्णिमा स्पेशल होती कारण ती मी माझ्या सासूबाईंसोबत सेलिब्रेट केली. आम्ही दोघे आदल्या रात्रीच माझ्या इनलॉसच्या घरी गेलेलो. डब्बा काढतो. सगळ्यांमध्येच हसाडा. एक एक पाठवणार तू. माझ्या गोंधण्यावरच बघ ग. चांगली दिसते. कशी मोठी पाहिजे. चांगली दिसते. मला लाईट वाली पाहिजे. लाईट लावू. लावले ना लाईट. लाईट वाली. ही बघा अशी रेड आहे. अशी एक ब्राऊन आहे. हीच लावू. आणि छान दिसतात ना ताई आमच्या. थांबा जरा. मला नेकलेस घालायचा आहे का? लाईट बघ कशी चेंज होते तुझ्याकडून. डब्बा. ए ही छान वाटते. ही मी टीचर दिसते का? चालू आहे. बाई खूपच लाईट येते. पण त्याची इंटेन्सिटी कमी करा थोडी. नको नको. लाईट यूज चांगला. मेकअप चांगला झाला. आता चांगलं वाटतं. आता बरोबर वाटली ना. एवढी भारी दिसते. लय जोड. दुखायला लागली. माझी आहे ना माझी घालायची. माझ्याकडे पण आहे तशी. पण तुम्ही ते काढत नाही. मागणं केलात तरी चालणार आहे. एवढं नाही दिसत नक्की जवळ. याचा कलर पण असा हे दिसतोय. माझ्या मनाचं समाधान कर. ते काय घ्यायचं हे बघ. झालं पुसट. रेडी. सकाळी लवकर उठून आम्ही दोघींनी छान आवरून घराजवळच्या वडाजवळ पूजा केली. तसं बघायला गेलं तर छोटासा सण आहे हा पती पत्नीसाठी असलेला. पण आमचा दोघींचा सोबत इतका छान वेळ गेला. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला कळत असतं त्यांना आपली किती काळजी आहे. पुढे होऊन सगळं तू कर असं त्या मला म्हणत होत्या. माझ्यासोबत आरतीला तू पण हात लाव. आपला दोघींचा फोटो काढूया. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे किती सुंदर बॉन्डिंग टाईम मिळतो अशा सणवारांच्या निमित्ताने. एरवी आपल्या आयुष्यात कामामुळे आपण हे सगळं किती मिस करत असतो.
छोटंसं वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन. तुम्ही तुमची वटपौर्णिमा कशी साजरी केलीत आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय.